मी पाहिजे इथं आलोय वरती दुकान आहे इथे स्मूदी प्यायची होती भावांना स्मूदी घेतले ते सगळ्यांनी आणि पेमेंटच आहे ना आता रोहित करतोय ट्राय पेमेंटचं काय व्हाय ना आला रेंज आली मला घे गाडीचं सिस्टीम बंद झालेली आहे नानूची गाडी काय कामाची नाही बर्थडे बॉय कोळेवाडीचा शिवजयंतीचा मानकरी आमच्या गावचा काय म्हणते त्याला बुवा देवीचा राखांचा सुजल भावी गोठा मालक आणि हो चॉकलेट बाय गोळेवाडीचा आणि शुभम गोळे चौपाटीचा किंग डबंदाचे काम जोरात चालू आहे अँडी भाऊ रोहन भाऊ तो इकडे बघायचं काय यांचं काहीतरी वेगळंच चाललंय आजा तुझी एक स्माइल दे पेट्रोलचा स्पॉन्सर आहे आमचा झाला दिसतोय मी माहिती नमस्कार स्वागत आहे इकडे बघ आता गाडीला झेंडा लावून असलं काय होईल कुणाची गाडी काय माहित नाही पण आम्हाला फोटो काढण्यास खूप मदत केली राडा फोटो आलेत रोहन गोळे एकटाच नडतोय एकटाच तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे शिवजयंती आलोय रायरेश्वरच्या पायथ्याशी आता इथून पुढं मंदिरापर्यंत किती वाजेपर्यंत जाईल काय माहित नाही 2-2.5 बुलेट बघा किती लागले ते 1 2 3 नुसत्याच बुलेट आहेत अजय तुला काय बोलायचंय काय नाही भाऊ काहीतरी गड बघूनच मला असं काहीतरी वाटतंय की पटकन जावं गडावर बघा इथं शिडे इथं दिसत आहेत का नाही माझ्या मोबाईलला नाही क्लॅरिटी एवढी तरी पण दाखवतो तुम्हाला आणि गवडीचं सर इकडे अजयच्या ओळखीचे कोणतरी चाललो जातो बाबा वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो वरचा व्ह्यू बोल अजय काहीतरी जय भवानी जय शिवाजी आणि आमचे हे सगळे कार्यकर्ते आहेत छोटे हा बघा एक छोटा कार्यकर्ता भविष्यातला विराट कोहली त्याच्यावरती अजून एक आणि हा आमचा मोठ्यांमधला छोटा कार्यकर्ता एकदम छोटा काय होईल बाय कसा आहे वरचा कसा वाटतोय तुला नजारा वरचा बाजी कसा वाटतोय नजारा तुम्हाला काहीतरी ब्लॉग मध्ये आपले नियोजन करते आनंदाला त्या संपदा द्या आणि संतोष गोळे खालची गँग आलोय शिळ्या चढून वरती हिचं पाय अवतरत होतं बघितली होती मी आणि आपली मागं गँग आहे सगळी जिथपर्यंत दिसन तेवढी आपलीच गँग असेल ही आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे जागेवर जास्तपर्यंत हाच रस्ता आहे आलोय मध्यस्थ्यावर इथं प्यायचं पाणी तत्व काळातलं ही काय बघा इथं पाणी भरते सॉरी ह्याचं हा म्हणतोय व्हिडिओ काढा माझा घेतला त्याला पण ब्लॉग मध्ये भाऊ खुश आजही गेलाय पाणी आणायला ह्याला पण केला खुश चल घे घेतल तुला पण घेतला टाकणार रे टाकणार सगळ्यांना अँडीला तर पहिला टाकणार हे बघ दलिंदर आमच्या गावातला दलिंदर आहे दलिंदर आपण सोबत चालायचंय
इथं आलोय वरती दुकान आहे इथं स्मूदी प्यायची होती भावांना स्मूदी घेतले ते सगळ्यांनी आणि पेमेंटच आहे ना आता रोहित करतोय ट्राय पेमेंटचं काय व्हाय ना इकडे महाराजांचं एक स्मारक आहे रायरेश्वरावर आणि इकडे मंदिर आहे खाली आता आम्ही चाललोय फोटो शूटिंगला आमचा संकेत गोळीकडं Vivo X200 फोन आहे त्याच्यामुळे सगळी त्याच्याच मागे पळत आहेत आणि आपला फोटोग्राफर रोहित गोळे फक्त फोन संकेत गोळेचा आहे फोटोग्राफर रोहित गोळे आणि तो घेऊन तर मीच दिलाय असं म्हणायचं आणि आलोय रायरेश्वर अरे इथं शाळा आहे हे मला नव्हतं माहिती बघा इथं वरती शाळा पण आहे आणि आलोय आता आम्ही फोटो शूटिंगला थोड्या वेळाने जायचंय कुठे जायचंय आपल्याला थोड्या वेळाने घरी जायचंय घरी नाही जायचं थोड्या वेळाने ज्योत पेटवायची आणि मग घरी जायचंय आणि हा आमच्या गावातला एक तडकता फडकता नेतृत्व आहे आमच्या गावातलं आपल्या भावाचा Vivo X200 आहे सगळी जाती येईल ती त्याच्याकडे व्हिडिओ फोन मागते ते मला फोन न्यायला मी काय त्याला देत नसतो मी काय हा फोन त्याला देत नसतो कारण मी संकेतला स्मृती दिली या त्यामुळे संकेत माझ्या खुश त्यामुळे फोन दिलाय त्याने खास फोन मला फोटो काढायला दिलाय हा कसा आहे चॉकलेट बॉय हे गप्पा नाव बदनाम करताय तुम्ही माझं हे बघा हे नाव बदनाम करण्यावर पडले हे झालेत माझे तर दत्ते उद्धार झालाय आपल्या दत्ते तोंड टाकू आपल्या उद्धार झालाय आपला भाऊ दत्ते आपला भाव आहे दत्ते आपला भाव आहे हे बघ इकडे काहीतरी गपचूप प्लॅनिंग चाललंय चिंगम मधला घास काढून दिला तुला चिंगम मधला घास हे तू दोन-तीन काढे घे घेतलं का फुलं ठेवल्या ते हे ठेवा की इथं ज्योत ज्योतीला वाळत खूप आता आम्ही चाललोय ज्योत पेटवून घरी चाललोय आमची ज्योत गेली पुढे पळत संकेत आहे आपल्या बरोबर संकेत तुला कसा अनुभव आला आज ज्योत आणायलायस काय वाटतं त्याला सुचना बोलायचं थांबा तो आता गेला होता मग अशी 7 रंगाची माती बघायला भेटली का 7 रंगाची माती बघितली मला फोटो देशील का फोटो देईन ना फोटो पाठवतो तुम्हाला मग असं संकेत गोळे बोलतोय तिकडं पण चालली शूटिंग आता हा फोन आहे कलर सांगतो हा संकेत कलर सांगतोय कलर आहे ना जांभळा हा गोल्डन परत 2 राखाडी हा परत तांबडा निळा परत गुलाबी आणि व्हाईट वाला पांढरा असे 7 रंग आपल्याला रायरेश्वर या पठारावर पाहायला भेटतील या म्हणायचं बघायला या बघा कधी आलात तर अवश्य भेट द्या त्या ठिकाणाला वा संकेतने व्लॉगच केला आपला पण जायचं कुठे आता आम्ही आलोय रोपवे बघायला
रोपीचं हे बघा खाली खालचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही व्ह्यू बघ. संकेत थांब तुझा नाही काढत बावळे. हा इकडचा वाईचा व्ह्यू वाई या साईडला आणि भोर ह्या साईडला. समोर दिसतोय तो केंजळगड आहे आणि हा खालचा व्ह्यू इकडं आमच्या गाड्या लागल्यात. रामबाबा काय तुमचं म्हणणं आहे? रामबाबा बघा काय सांगतील आपल्याला, सांगा काहीतरी आम्हाला. म्हणणं ते एरीत बसून जायचं का? रामबाबांचं म्हणणं आहे ह्याच्यात बसून जायचंय खाली त्यांना रोपवे मधून. ते म्हणतात "हे किती पैसा पाहिजे असेल तर देतो, मला फक्त बसवा" म्हणते. लय खतरनाक आहे, सरळ शिडे आहे तिथं. आणि खालचा व्ह्यू बघा. आता बर्थडे बॉयने घेतली ज्योत, बर्थडे बॉयने घेतली. आता बघू किती पळवतोय. आम्ही लावतो ना किलोमीटर आपल्याकडे आहे इथं. किती किलोमीटर पळवतोय बघू. रोड नाही माहिती आमच्या ज्योत नेण्यामध्ये थोडंसं विघ्न आलंय. ज्योत विजली तरी पण काय फरक पडत नाही. पुन्हा नवीन त्याच जोशाने ज्योत पेटवण्याचं काम चालू आहे. अजय गोळे मदत करत आहेत आणि अँडी फुल ताणात आहे की मी आता थोड्या वेळाने ज्योत घेणार आहे ती घरापर्यंत पोहोचवणार आहे. पोहोचवणार काय अजय गोळेला त्या चान्सच नाही देणार. चान्स अजिबात देणार नाही अजय गोळेला. तो एकटाच घेऊन जाणार आता. आणि अजय गोळेने ज्योत पेटवलेली आहे. आता पुन्हा त्याच जोशाने अक्षय गोळे सज्ज होतील. 1600 नाही मारायचे आता आपल्याला. आता आपल्याला आपल्या गावापर्यंत जायचं. 1700-1800 अक्षय गोळे खूपच जिद्द मनाची होमगार्ड आहे भाऊ आपला त्यात म्हणल्यावर तो काय आम्हाला काही चान्स येऊन देणार नाही. पण तरी पण एक अशा अपेक्षा बाळगून चालतो की अक्षय आम्हाला ज्योत घेण्याचा चान्स देईल. त्याच्यावर आम्ही आता जाणार त्याच्या मागे. चला जाऊया आता ज्योत घेऊन. कशी बसल्यात लाईनी हे बघ. 2% चार्जिंग बबली तर असा आहे हा शिवजयंतीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.